नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राजकारणात रस नसून समाजावरील अन्याय सहन करणार नसल्याचे म्हटले आहे। मराठवाड्यात 2,56,000 कुणबी प्रमाणपत्रे वितरित झाली असली तरी देखील अनेक ठिकाणी प्रमाणपत्र वितरणात अडथळे येत असल्याच्या तक्रारी त्यांनी मांडल्या। उपसमितीचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी याबाबत माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले। जरांगे पाटील यांनी एका प्रकरणात नार्को चाचणीची मागणी केली असून आपण स्वतः त्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। 1 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे तटकरे यांनी सांगितले। तसेच पती गमावलेल्या किंवा घटस्फोटित महिलांसारख्या एकल महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात आले असल्याची माहिती देखील तटकरे यांनी दिली आहे। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया सुरू असून कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले। निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। राज्य निवडणूक आयोग नगरपंचायत नगर परिषदेसोबतच राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करतील अशी अपेक्षा होती, मात्र निवडणूक आयोगाने ही घोषणा केली नाही। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे। त्यामुळेच मुंबई तसेच इतर शहरांच्या महापालिकांच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। असे असतानाच आता AIMIM या पक्षाने मोठी घोषणा करून मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। मी कुठेही पक्षशिस्तीचा भंग केलेला नाही। फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मताशी मी सहमत नाही, हे माझे मत मी मांडले होते। मला पक्षाने खुलासा पत्र मागितले होते। राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल काल मी खुलासा दिला आहे। मी राज्य महिला आयोगाबद्दल बोलले आहे, प्रदेशाध्यक्षाबद्दल बोलले आहे। फलटण प्रकरणावर त्या जे काही बोलल्या त्यामुळे महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला। मी कोणाबद्दल वाईट वक्तव्य केलेलं नाही। मला पक्षाकडून नोटीस का देण्यात आली याची मला कल्पना नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे। वॉर्ड क्रमांक 1 महिला ओबीसी झाल्यामुळे हा वॉर्ड घोसाळकर कुटुंबियांपासून आता दूर जाणार आहे। सध्या दहिसर विधानसभेचे बहुतेक वॉर्ड भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांकडे आहेत। आता यावेळी दहिसर विधानसभेची जागा कोण जिंकणार हे ठरायला अजून वेळ आहे। माझे वॉर्ड क्रमांक 1 शी कौटुंबिक संबंध आहेत। विनोद घोसाळकर यांनी आमदार म्हणून काम केले होते। अभिषेक घोसाळकर नगरसेवक होते आणि त्यांच्यानंतर मी तिथून नगरसेविका होती, असं तेजस्वी घोसाळकर म्हणाले आहेत। तेजस्वी घोसाळकर पुढे असेही म्हणाले की आता त्यांची तयारी वॉर्ड क्रमांक 7 किंवा 8 असेल। जर संधी मिळाली तर वॉर्ड क्रमांक 2 मधूनही निवडणूक लढवू शकतील। तेजस्वी यांनी वॉर्ड क्रमांक 1 महिला ओबीसी झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे। पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणावरून अजित पवार हे सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, असे दानवे म्हणाले आहेत। रागात राजीनामा देणार होते। अंबादास दानवे यांच्या दाव्यानुसार पार्थ पवार यांच्या कथित जमीन प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादामुळे अजित पवार कमालीचे संतप्त झाले होते। ते रागाच्या भरात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते। राजीनामा दिल्यानंतर ते सरकारला बाहेरून पाठिंबा कायम ठेवण्याची भूमिका घेणार होते, असा मोठा दावा दानवे यांनी केला आहे। अकोल्यातील एका तरुणाचं पत्र सध्या चांगलंच सोशल मीडियावरती चर्चेत आहे। या तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहून लग्नासाठी वधू मिळवून देण्याची विनंती केली आहे। ग्रामीण भागातील मुलांची लग्नाची वये उलटून जात असूनही त्यांना मुलगी मिळत नसल्याची गंभीर समस्या या पत्रातून समोर आली आहे। तर शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत जयंत पाटील यांना हे पत्र वाचायला सांगितले होते, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। त्यानंतर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा घेणार आहेत। तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी केलेल्या राजीनामा मागणीवर अजित पवारांनी मला जे योग्य वाटेल आणि सचक विवेक बुद्धीला स्मरून मी योग्य तो निर्णय घेईन असे वक्तव्य केले आहे। दमानिया यांनी अजित पवार पदावर असताना निष्पक्ष चौकशी होणार नसल्याचे सांगत राजीनाम्याची मागणी केली होती।
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे। त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत। अशातच आजारपणाने आणि वृद्धापकाळाने खंगलेल्या धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पापराझींनी पोस्ट केला आहे। या व्हिडिओवरून आता सनी देओलने तीव्र संताप व्यक्त केला आहे। गुरुवारी जेव्हा सनीने त्यांच्या घराबाहेर पापराझींना पाहिले तेव्हा तो त्यांच्यावर भडकला। तुम्हाला लाज वाटत नाही का असा सवाल करत त्याने फोटोग्राफर्स आणि पापराझींना फटकारलं आहे। माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे। पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याला घटस्फोट दिल्यानंतर सानिया हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। घटस्फोटानंतर सानियाला पॅनिक अटॅक आलेला आणि संपूर्ण शरीर देखील थरथर कापत होतं। सांगायचं झालं तर सानिया हिने नवा यूट्यूब टॉक शो सर्विंग इट अप विथ सानियाच्या पहिल्या एपिसोडमध्ये कोरिओग्राफर फराह खान गेस्ट म्हणून आलेली। तेव्हा शो मध्ये सानियाने खाजगी आयुष्याबद्दल हे मोठं वक्तव्य केलं आहे।